केंद्रीय गृहमंत्री आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। जळगावमध्ये युवकांशी ते संवाद साधणार आहे, युवा संमेलन होणार आहे। आजूबाजूच्या परिसरातून त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातनं देखील मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी इथे दाखल झालेले आहेत आणि आपण तरुणांमधला उत्साह बघतो आहे। इथे गाणे चालू आहेत, ऑर्केस्ट्रामधली जी गाणे होत आहेत त्या गाण्यांवर थिरकताना हे सर्व तरुण तरुणी आपल्याला बघायला मिळत आहेत। एक मोठा जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे। या तरुणांना अमित शहा नेमका काय संदेश देणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। काय ऐकण्यासाठी आले? बहुत बढ़िया करेंगे, बहुत बढ़िया करेंगे तो ये चुनकर आएंगे और यूटी के लिए कुछ करेंगे तो इसलिए वो अच्छा ही है। ये क्या मायने रखता है ये आज की जो सभा होने वाली है, अमित जी यहाँ पे आ रहे हैं? अभी ये मतलब मोदी सरकार चल रहा है ना, और उन्होंने राम को लाया तो हमको लाया है, लेकिन यही निवड़ कर आएंगे। लेकिन बेरोजगारी के बारे में चर्चा होती है, युवाओं के बारे में आपके क्या ख्याल? मोदी जी ने बहुत सुधार लाया है हमारे युवाओं को, और यही निवड़ कर आएंगे और चुनकर यही आएंगे। अभी क्यों ऐसा क्यों लगता है? क्योंकि इनको युवा को बहुत ही फैसिलिटी ओपन कर दी है। आपण बघतोय तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे आणि मोदी सरकारच पुन्हा येईल असा दावा केला जातोय। तुम्ही का बरं आले इथे? मोदी सहा सरांची पर्सनली आपल्या युवा संघटनेची संमेलन असल्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहोत आणि आम्हाला इथे खूप मजा येत आहे। आणि पहिल्यांदा नागरिक म्हणून नाही तर एक युवा म्हणून, एक भारताचा युवा म्हणून आम्ही इथे जमलो आहोत। एक काही सामाजिक कार्य न घेता आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। काय अपेक्षा आहेत आजच्या सभेत? आम्हाला फक्त जॉब भेटले पाहिजे, दुसरी काहीच अपेक्षा नाही आमची। आम्ही इंजिनियर आहेत सगळे, आमचे फक्त IT इंडस्ट्री डेव्हलप झाली पाहिजे एवढीच मागणी त्यांना फक्त IT इंडस्ट्री आमची डेव्हलप झाली पाहिजे तेवढी मागणी करायला आले आम्ही, बस दुसरं काही नाही। जॉब नाहीये सर्वात मुख्य कारण आहे। पोरं 10 वर्ष आले मोदी सरकारला, युवकांसाठी काही केलं असं वाटतंय? हो, खूप काही केलं हिंदुत्वासाठी, त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा मोदी सरकारला निवडून देणार। जॉबचा प्रश्न आहे ना? हा, जॉबचा प्रश्न आहे। इंजिनिअरिंग करून सुद्धा मुलांना जॉब भेटत नाहीये, हा एक प्रश्न आहे। आपण बघतोय हे जे तरुण आहे त्यांचं म्हणणं आहे मोदी सरकार पुन्हा एकदा येणार। रोजगाराचा प्रश्न आहे, अनेकांना जॉब नाहीये, त्यांना जॉब पाहिजे आहे। उत्साह प्रचंड आहे। आज एक नागरिक म्हणून ते इथे आलेले, त्यामुळे अमित शहा यांच्या सभेसाठी मोठ्या उत्सुकतेने हे सर्व तरुण इथे आलेले आहेत। आता ते नेमका यांना काय संदेश देतात, 2047चा जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी या युवकांची कशी मदत घेणार, कारण उद्याचा भारत हाच आहे। त्यामुळे अमित शहा यांच्या आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।